रोशनला तर मस्त लावलं जी गाडा तिथं. आपल्याला भाजीपाला तर मस्त चालते. आता मी रोशनीच्या घरून येत होती का नाही तर मस्त रोशनीताईच्या घरून तर मस्त चालू होते बाया गिया तिथं घेणं. मस्त चालते आहे ना? हो जी सोना मस्त चालते. आता मस्त चालते. गावात एकही नाही का नाही तसा म्हणजे भाजीपाल्याचा धंदा आहे नाही गावात. पोरावर राहिले लाज येते माहित करत नाही. ते जवायला लावून दिले. ते जवायला डोकं दिलं त्याले इथं लाव बा म्हणून. तर मग लावते. चांगलं चालते गेल ते चांगलं. पैसे दे बाई घरी पहिले. आता देत नाही. आता ते शिकून राहिलं का नाही ते त्याचं पाली पाली करतो म्हणते. आता पूर्णच करतो म्हणते. ते शिकून राहिलं तर ते त्याच्याच ठेवते. ते बँकेत कायच्यात ठेवते कायच्यात नाही तर ते पैसे देतच नाही. लागते लागते देते थोडे थोडे. पहिले आमचे आता खर्च झाले. आम्हाला दिला गच्चू त्या ना. आता स्वतःचे पैसे कमावते तर बरोबर समजून राहिलं त्याले कसे खर्च लागते कसे खर्च नाही लागत. बरोबर आपल्याच याच्यात बँकेत ठेवते आपल्या खात्यामध्ये टाकून. तिला खूप खर्च लागते जी मामी. खूपच खर्च लागते कॉलेजला. बाबा म्हणे मला 12वीत मला चांगले पर्सेंटेज भेटले ना तर बाई म्हणे सिव्हिल घे म्हणे तू सिव्हिल इंजिनिअरिंग आणि चांगलं कर म्हणे मुलीसाठी चांगलं आहे म्हणे. तर मी म्हटलं नाही मला करायचंच नाही. माझं पहिलेपासूनच का नाही MSW करायची इच्छा होती. माझी एक मैत्रीण आहे ते मला सोबते आणि मी म्हणून का नाही मग इथं तुमच्या इकडे चांगलं आहे का नाही शिक्षण त्याच्यामुळे इकडे आली. मग मी इकडे हॉस्टेलमध्ये नाव टाकलं. आता काय होते ना काय नाही. नाव आहे मोठे आहे बाई आजकालच्या शिक्षणाचे. MSW तर कोणता पॉली तर कोणता ढोली काय बाप्पा कोणतं शिक्षण होय न कोणतं नाही. तर मग जात नाही का जी तुम्ही जोनम जा नाही लागन तुम्हाला. आता कॉलेज चालू झालं तर जातो ना मामी. जायचं आहे मला. 2 दिवस झाले मी कॉलेज करून राहिली पण नाही का गावाकडून करून राहिली होती तिकडून. पण ती लई दूर होती जी लवकर पोहोचत नाही काही नाही. कॉलेजमध्ये 2-3 पिरियड होऊन जाते त्याच्यामुळे मग इकडं आली. मग मी म्हटलं जाऊ दे. मग आई म्हणे मामाच्या घरून कर म्हणे 8-15 दिवस. तर मग आली मग इकडं. तर काम कर ना सोनम तुम्ही रोशन सोबत चालले जा ना. रोशन सोबत घरपर्यंत ये नाही होते तुम्हाला सोडून देन तो तिथपर्यंत कॉलेज पर्यंत. नाही त्याला कॉलेजमध्ये जावं लागेल का नाही मामी. तर मला नाही का इथून असलं ना सोबती तर चालते. तिकडं कॉलेजमध्ये काय 10,000 रुपये दिले ना तरी पण चालते. ॲटोवालेले सीटा भरूनच राहते पोरी पण राहते तिथं कॉलेजमध्ये. तर मी जाऊ शकतो तेवढं काही नाही. मला माहित आहे ना आता इथं सिटीमधलं तरी तर त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. फक्त सोबती पाहिजे एखादी जण. बरोबर रोशन आला ना तर मी सांगतो रोशनले तुम्हाला सोबत घेऊन जायला लावतो. जी सोनं याचं नाव घेतल्याबरोबर रोशन आला. 100 वर्ष आयुष्य आहे मामी याले. 100 वर्ष रोशनले. मी काय म्हटलं रोशन सोनमले कॉलेजमध्ये जात आहे म्हणते तर सोबत घेऊन जायते आल्या. दोघे सोबत सोबत जात जाण सोबत सोबत येत जात 8-15 दिवस जेवढे दिवस आहे तेवढे दिवस सोना. तिकडून मग त्या याटून जातो म्हणते कॉलेज पर्यंत. तर आपल्या गावातून तर घेऊन जाय सिटी पर्यंत सोबत. हो रे रोशन. अहो पण माझ्याजवळ गाडी नाही ना. मी गाडीने थोडी चाललो. गाडीने नाही चाललो मी बसनं चाललो ना. बसनं चाललो मी गाडीने नाही चाललो नाही. हो गड्या ते तर काल तू सोनमले आणलं तर ते तर जवळची गाडी होय. बसनच चालला तू बी हाय का नाही. बसनं जा लागन हो बाई. सोनम तुम्हाला बसनं जा लागन जी आपल्या रोशन सोबत. आम्ही बस नाही गेलो तरी काही फरक नाही पडत ना. मी बसनच जाऊ. आपण थोडं कसं या गावात नवीन आहे का नाही तर मग एखादी जण सोबती पाहिजे सिटी पर्यंत. बाकी काही नाही असं नाही गाडीवरच गेलं पाहिजे बा म्हणून बसमध्ये चालू नाही. आहे ना रोशन मला सोबती तो तर जातेस ना त्याच बसमध्ये जात असन. 10:30 ची बस आहे ते नाही का रे रोशन. हो ते 10:30च्याच बसनं जातो मी. ती 10:30च्याच बसनं जाते माहिती. सोनम कधी कधी 9:30 वाजता सुटून पाहिजे. माय काय करता मग तिकडून आल्यावर मग काम करते आपलं गाडी लावते. मालगी सकाळीच आणून घेते आता. आणि ते टेम्पो घेतला बाय भाड्यानं 200 रुपये रोज त्या टेम्पो मध्ये माल घेऊन येते का नाही. सकाळी लावते 7 ते 9 वाजेपर्यंत आणि मग शाळेची तयारी करते कॉलेज मध्ये चालला जाते. मग काम करून कधी 10:30 वाजता कधी 9:30 वाजता असं करते. तो 10:30 वाजताच जाते जास्त करून. सगळ्याची आबाईन मायबीन तर शीतलही राहते तिथं बस स्टॉपवर. आणि इले ही दिसली गिसली गबत झालं ते तर माझ्यासोबत बोलणारच नाही. आणि रोज म्हटल्यावर इले आता काय कसं करावं कडे. तू बाकीच्या पोरी राहते ना सोनम आपल्या गावातल्या बाकीच्या पोरी सोबत जात जा ना. नाही असं नाही असंच नाही सोनम तसं दिसं काही नाही. चाल.
निघणार आहे तो. जा बॅग घ्या आणि जा त्याच्यासोबत. आणि जेवढे गेले का टिफिन बांधून घ्या हो सोनम. टिफिन बांधून घ्या, डब्बा थोडंसं खाऊन जा. आम्ही तुमच्या सोबतच तर जेवली गेली. आता थोडासा डब्बा बांधून घेईन. म्हणजे दुपारून पोरी जेवते का नाही तर मग भूक लागते कधी कधी. ने आना पा तुमच्या चॅनल आज माय लय लवकर काम झाले बाई सोनम. नाही तर एवढं घाई गडबडी करा लागे मला. आज पा सगळे काम धाम होऊन का नाही बसली आहो मी मस्त. बरं काम करू लागले तुम्ही मला. आणि तुमची आई कशी आहे जी? चारू बाई कशी आहे? आईच्या वांग नुसते काम आहे जी. बाबांनी ते किराणा दुकान लावून दिलं का नाही तर ते आणि घरचे बी मी कधी करू लागतो म्हणा. आईले वेळ भेटला तर करूच लागतो असं काही नाही. पण मग नाही वेळ भेटला तर मग आईले सांभाळ लागते. घरातलंही करते ते किराणा दुकान सांभाळते. मग बाबा आता रिटायरमेंट होईपर्यंत रिटायरमेंट झालं बाबाचं तर मग लगेच बाबा बसत जाईन दुकानात. चला मग तुम्ही का नाही डबा गिबा बांधा तुमचा आणि चालले जा याच्यासोबत कॉलेजमध्ये तुमच्या. मी तिकडे बायाकडे जातो. कोणाचं झालं आणि कोणाचं नाही झालं तर सोबत नाही तर निघून जाईन माहितीही नाही पडत. कधी तशाच होते. मग मी राहतो घरी वाट पाहत. ठीक आहे ना मामी ठीक आहे. बहीण माय बिन तो पहिली शिकली 9:30च्या बसनं जाई, आता 10:30च्या बसनं जाते मायाच्यानं. मी 10:30 वाजता जातो तर ते बी 10:30 वाजताच जाते. आता कसं करा हे तर दिसत नसतील. माईचा दरवाजा तर लावून दिसते हो बाई निर्मलाबाईचा. घरी आहे का नाही तर कुठे गेली हो बाप्पा का गेल्या बाय. थांब बाई आवाज देऊन पाहतो. निर्मलाबाई आली. काय झालं चंदा? काय झालं? हे तर घरीच आहे. मला वाटलं बाहेर निघाले का काय का म्हटलं या काही धंदे सुन नाही राहिलं. मला वाटलं चालले गेला का काय का पप्पा म्हटलं मला आवाज नाही दिला आणि काहीच नाही कोण. असंच वाटलं बाई मला. काय व निघाच्या साहेब आया तुला आम्हाला बोलवायला या लागते त्या घरी. आज कशी काय आली एवढ्या लवकर? कसं काय झालं बापा ते? झालं आताच निघा. आता निघणार साहेब आया. चल ना ये ना टाका पाणी घेऊन ये तू आला. आज लवकर काय म्हणते माय नात गीत? हाय का घरी का झोपली? हाय खेळत आहे ना तिकडं खेळत आहे. तिला टाकलं चटईवर तिच्या मायेनं आणि तिची माय हे निवडून राहिली शेपूची भाजी तोडत आहे तिची माय आणि बसली तिच्या जवळ. ते चटईवर आहे. ये ना घरात. आम्ही नाही ना आता बाहेर निघन ना. कुठं लाड करायला बसलं का मग तिला सोडूशा नाही वाटत बिचारे. चल ना मी थैला मैला घेऊन येतो मायवाला भाकर पाण्याचा. ये ना निघ ना. हो चल आता ते बड्डावरच जायचं आहे ना. दूर आहे माहिती वावर बड्डावर त्या ग्रामसेवकचं ते डोबणं चालू आहे तर. आणि काय हो मग पैदल जायचं का काही बंडी गिंडी आहे हो त्याच्यामध्ये? आहे ना बंडी आहे ना. हाय बंडी आहे. बरं आहे हो बंडी आहे तर. नाही तर तिथून जातपर्यंत माणूस दमपूस होऊन जाते. काम करायच्या लायकीचं राहत नाही हो बाई. चल मग मी येतो मायाला हे भाकर पाणी घेऊन. आणि तिकडून माझ्या बहिणीला देजो आवाज. बबी ती येत आहे आज. काल गेलती ते बँकेत काढले माहितीनं 1500 रुपये काढले म्हणते. ह्या महिन्याचे आलेच नाही म्हणते बाप्पा. तिले माय तर बंदच झाले म्हणा. पण तिले आले नाही म्हणते बाप्पा जून महिन्याचे. ते म्हणे बाई 1500 रुपये काढले हो म्हणे. मी देतो म्हणे मला 2,000 रुपये उसने दिन म्हणे. आता कामा लागलेच आहे म्हणे देतो म्हणे तुले. मी म्हटलं बाई देतो म्हणलं. मग आता देईन तिले 2,000 रुपये पोरीच्या फीले भराले तर देऊन द्या लागन. असं येऊन राहिली काय मग? ते मला असं वाटलं आजही येते का नाही येत पा म्हटलं. शाळेत जाते का काय का म्हटलं पोरीच्या. येते का नाही येत म्हटलं बबिता. काय हो येऊन राहिली ना. ते येऊन राहिली जात नाही म्हणते. पैसे नाही तिच्याजवळ सध्या. उद्या गिद्या जाईन म्हणे बाई मी. देजो म्हणे त्या जवळचे घेऊन जाईन म्हणे. काही माझ्याजवळचे भरून देतो म्हणे. आणि जाईन म्हणे उद्या गिद्या. आज नाही जात म्हणे. आज कामाला येतो म्हणे ते डोबाले. तर आता तू तर जाशीनच ना तिच्या घराकडून त्या घरी. तर चालता एक आवाज देऊन दे तिले. निघते मग ते. देतो ना देतो. मी काय म्हटलं थोडंसं नाही का आपल्या रोशनीला सांग बरं दुपारून जायचं म्हणा घरी. ते पोरगी येते ना माय भाषी तर घरी कोणी राहत नाही. आता तिचा मामा आता वावरातच जाते. आणि मी पण घरी कोण राहते? रोशन राहते. पण तू कुठे राहते हो माय घरी? पोरबार कुठं घरी राहते. आणि काय तिले एकटं म्हणा तर रोशनी आपल्या रोशनीला झाले सांगतो म्हटलं थोडंसं घरी दुपारून पोरील घेऊन जातो म्हणा तिच्या जवळ बसाले थोडीशी. ते पोट्ट दुकान नाही लावते का मग 3-4 वाजता हाय का नाही. तर थोडंसं पाठवून देजो बा म्हटलं तू तिले. आम्ही ती भाषा आली काय व तुला सांगितलं नाही का जायचीच तर गाडीवर आली.
म्हणजे ते अंती म्हणे ते बरोबरच होतं मग नाही तुझी भाषी वाटते नाही हो माय ते म्हणे पोरगी आणली आणि माय झाला धक्कन जीव बाई घरी जाऊन पाहतो तर माय भाषी होती सोनम सांग रोशनीला सांग मी जातो तैवरी येतो थैला पाणी घेऊन हो ये पडून घरी तर राहिली बाई तू आता हा काव्या तुले सांगतो मी चांगली राहायचो ना रोशनीताईच्या घरी चांगली राहायचो हा तुले भाजी पोळी मी रोशनीताईच्या घरी नेऊन देतो हा मी कामाला जातो मा रोशनीताईच्या आई सोबत हा आत्या सोबत आपल्या चंद्या आत्या सोबत कामाला जातो बाई मी आता तू घरी राहिली ना तर बरं राहिली तर राहिली आजच्या दिवस पण चांगली राहायचो मा घरी हा अंड्याची भाजी आणि पोळी आपल्या रोशनी ताईच्या घरी नेऊन ठेवतो मी हा भूक लागली तर जातो रोशनी ताईच्या घरी जेवा दे हा हो बाई काय हु करून राहिली बिचारे आ तरच नको देऊ त्या पोरीले रोशनीले त्याची लहानशी पोरगी आहे तुम्हाला पाहन का त्या पोरीले पाहन बाप्पा आ तर चांगली खेळजो हा पिंकी आधी शाळेतून तर पिंकी सोबत खेळजो मग हा तैवरी रोशनी ताईच्याच घरी राहायचो जेवजो घेजो बरोबर का पुस्तक फाडांना बिचारे महागाचे पुस्तक घेतले होते दिवशीच हा पाहिजे तिच्यापासून अलग ठेवतो अलग अभ्यास करजो हा पाहिजे नाही ते तर येईन धावतच येते आता ते रांगाला लागली तर पुस्तक बंदेच्या बंदे फाडून टाकन बाई तू आले हा तिच्या हाती लागू नको देऊ हा बरोबर एका कोणत्यात अभ्यास करजो हा काय आपली पुस्तक बरोबर पाहिजे बुक बरोबर पाहिजे फाडून नाही द्यायचं मा पप्पा जवळ पैसे नाही आहे आता तुला आणून दिलं तर काय फाडू देत नाही फाडू देत मी तिले अलगच ठेवत असते रोशनीताई म्हणते जाऊ नको म्हणते काव्याताई जवळ काव्याताई अभ्यास करत आहे म्हणते अशी म्हणते रोशनीताई थांब बरं मी रोशनीले सांगतो फोन करून हॅलो रोशनी मी काय म्हटलं बाई आज घरीच राहिली जी काव्या घरी राहिली तर तुमच्या इकडे पाठवतो जेवणही आणून देतो तिचं फक्त थोडंसं लक्ष दे जा तिले हा आणि आपल्या स्माइलीने नाही का तिचे पुस्तकं तिला नेऊ नको म्हटलं बॅग पण ते काही ऐकून नाही राहिली अभ्यास करीन म्हणते मी तर तिले बॅग पाठवतो तिच्यासोबत तर ते पुस्तकं थोडंसं लक्ष दे जा आत्ताच आणले हो तुमच्या मामानं नाही ना गेलीच नाही जाय म्हणलं तर कुठं गेली व हा तिचा बाप येलपाडा म्हणे राहू दे आजच्या दिवस घरी राहिली माई मग ते घरी जातच नाही म्हणे तर मी म्हटलं राय आता राहिली घरी आणून देऊ का मग बरं आणतो तिचं जेवण घेऊन सगळंच आणून देतो बॅगे आणतो हो आणि तुमच्या सासू निघाला का वावरात जायसाठी बाईगी हो का बरं आणतो मी तिला आणतो होय रुद्राचे पप्पा हो होय आय घनश्यामराव हाय घनश्यामराव म्हणलं तर आवाज दिला आणि त्याची अय रुद्राचे पप्पा म्हणून राहिली तर आवाज नाही देऊन राहिला हेकडा माणूस अय रुद्राचे पप्पा अय बैरेवा त्या बोई मावीन तू कटकट कोण दिसते छायेत काय म्हणून राहिली होती त्याची आवाज देऊन राहिली रे पण तोंडातून समोर बोलत नाही बोला रे त्याची आवाज देऊन राहिली काय म्हणता तुम्ही बोलायलाच तयार नाही तर मग काय बोलू तुमच्या सोबत आवाज देऊन राहिली मी तर तुम्ही होई नाही करत ना तोही नाही करत आणि काय म्हणू तुम्ही बोलूनच नाही राहिले तर काय म्हणतो तू बोल अहो मी हिशोब मारून राहिलो होतो ह्या महिन्यात जास्त सुट्ट्या झाल्या का नाही तर कितीक निघते बापे महिना कितीक नाही म्हणून पाहून राहिलो होतो बोल काय म्हणतो अहो म्हणलं आता आंबे संपून राहिले तरी संपले ना जवळपास तर आंब्याचा रस कधी करता मग शेताच्या आईले आणि बाबाले बोलवा नाही लागत का त्याले दोघा नवरा बायकोले तर बोलवा लागत हे तर आता तुमच्या मायलेच समजायला पाहिजे पण तुमची माय गोष्टही नाही करत ना मस्टही नाही करत त्या पोरीला बेकार नाही वाटत का हो तिच्या माय बिन तो आंबे की बोलवत लागत नसते बरोबर आहे ती हो त्या मायला समजायला पाहिजे ह्या गोष्टी वयस्कर आहे तर आणि माय बापाला येत नाहीच बोलवलं पण कम से कम त्या शेताच्या माय बापाला येतं बोलवा लोक चांगली म्हणून काय तुम्हाला काय नाही घुबड तोंडे माय बापाला बोलावलं नाही म्हणतात त्या माय बापाला बोलावलं नाही होतं काय बोलवाले शिकून राहिले आम्हाला किती वेळा फोन केले होते बोलावलं होतं पण ते मायले पंख फुटले होते घमंडपणाचे पंख फुटाले नाही आले जवाई दारू पेते आम्हाला वाईट पडलं पोरगा दारू पेते म्हणून आले नाही कोण काय करणार आहे मग उचलून घेऊन येऊ द्या माय बापाले मग आता त्याच्या पुरीचं जीवन बरबाद झाल्यावर त्याला राग येणार नाही का तुमच्या इकडले तुमच्या आईनं तुमच्या बाबानं कसं सांगितलं होतं आम्हाला पोरगा म्हणे दारू तू बरोबर ना खर्राई नाही खात तंबाखू नाही खात दात पा म्हणे माय
आपल्या पोराचे कसे पांढरे पांढरे आहे म्हणे, दात एवढे खोटे बोलले तुमचे बाबा, तुमची आई, तुमचे नातेवाईक सगळे. मग इथं आल्यावर माहित पडल्यावर दारू पिऊन होते तर मग राग नाही येईन का त्याला? म्हणून नाही आले तुमच्या घरी. आपल्या जाऊ दे आता, त्या पोरीचं तर पाहा लागेल का नाही, त्याला तर बोलावं लागेल ना तिच्या माय बापाला की. बरं बोलतो मी आईसोबत संध्याकाळी आल्यावर. आता ती वावरात गेली ना, आता आल्यावर संध्याकाळी बोलतो मग मी तिच्यासोबत. मी काय म्हणलं, माझी चप्पल तुटली, आज मला एक चप्पल घेऊन द्या आता तुम्ही. चप्पल घेऊन द्या आले, एवढं मोठं देराचं लग्न होतं तेच चप्पल घातली मी ना, तुटून गेली आता माझी चप्पल. ते तर मला चप्पल घेऊन द्या या महिन्यात तुम्ही. अहो त्या रुद्राची फी भरली ना एवढी. आता आता पुस्तकं ड्रेस याच्यात कपडे गेले तिचे त्याच्यावाले, ते शूज, ते बूट न हे न ते. कमी पैसे गेले का त्याच्यात? आता थांब घेतो चप्पल. काही कुठं उठून नाही राहिली तुझी चप्पल, उठून पळून राहिली. कुठं झाली चप्पल घालून आताच्या आता लगेच? हे असंच आहे, कधी पण काही मागितलं का बस झालं, देतच नाही लवकर घेऊन. लय चाय मान माझ्यासाठी चाय बी देईन मग नंतर. चप्पल घेऊन दिली ना तर चाय देईन मी. आता मी नाही देत चाय, आणि बनवतच नाही. बनवा तुम्हीच चाय तुमचा. अरे असं आहे काय मग? तसंच होय, आता तसंच तुमच्यासोबत जसं तुम्ही वागता तसंच वागायला लागणार आता मध्ये. तिकडं चाय नाही, मी नाही देत बनवून आता चाय.